आजच्या व्हिडिओची सुरुवात आपली स्वयंपाकापासूनच झाली. बाकीचा स्वयंपाक घेतला होता सकाळीच करून आणि संध्याकाळी करायचं होतं आता पुरण. तर आज आहे बैलपोळा. सगळ्यांच्या घरी आज बैलपोळ्याला पुरणपोळीच केली जाते. त्याच्यामुळे मी पण म्हटलं आता घ्यावं पुरणपोळी करायला. इथं पुरणाची डाळ आहे ना शिजून तयार होती आणि मग त्याला घेतलं मी असं वाटून. मग ती अशी वाटली ना पहिल्यांदा, मग ते पुरण जेव्हा आपण बनवतो ना त्याच्यानंतर ते चाळायला एकदम आपल्याला इझी जातं. नाही तर खूप आहे ना त्रास घेतं नाही का, म्हणजे जसं जसं गार होत जातं ना ते तसं तसं ते पुरण करता येत नाही. मग इकडं आहे ना पुरण पण झालेलं होतं माझं अर्ध डाळ मॅश करून. मग ते बाकीचं त्याला चटका द्यायला गॅसवर ठेवलं होतं आणि पलीकडं आमटीची तयारी चालू होती. म्हणलं आता ह्याला चटका देऊसपर्यंत तिकडं पण ते काम होईल, म्हणून दोन्ही गॅसवर हे दोन्ही कामं चालू होते. पुरणाच्या डाळीला पण चटका चालू होता आणि आमटीची तयारी पण चालू होती. आणि त्याच्यात ना काय होत होतं माहिती का, 3च लाईट ये जा करत होती. काल तर खूप त्रास दिला तिने लाईटीने. म्हणलं आता हे दोन्ही चालू होतं, त्यात आमटीची तयारी झाली होती. मग फक्त पुरणाचं चालू होतं गॅस. मग म्हणलं हे चालू आहे तोपर्यंत लसूण पण सोलून होईल. आणि मग आहे ना पुरण झालं होतं करून. मग त्याचा चमचा ठेवून पाहिला तर तो बरोबर एकदम उभा राहिला. म्हटलं झालं आता आपलं पुरण. मग त्याच्यात आहे ना विलायची आणि जायफळ टाकलं आणि मग घेतलं पुरण करून घ्यायला. पुरण पण झालं करून. म्हटलं आता पटकन झालं तर घ्यावा गरम पोळ्या करून. मग दैवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे. मग आमटी झाली होती, भजे झाले होते, कुरडई झाली होती, पापड आणि ते सगळं पहिले ते झालं होतं. फक्त पुरणाची पोळीच करायची राहिलेली होती. म्हटलं गरम गरम पोळी करून देवाला नैवेद्य दाखवावा, कारण पुरणपोळी ही गरम खाण्यातच मजा आहे, नाही तर ती गार झाल्यावर अजिबात चांगली लागत नाही. मग घेतली पटकन लाटून पोळी. आणि त्यात काय झालं होतं माझ्याकडून, तवाच नेमकी जास्त म्हणजे जसं गरम व्हायला पाहिजे ना तसं गरम झाले नव्हता, म्हणून ती पोळी काय एवढी फुगलीच नाही. फुगली पण जास्त फुगलीच नाही जशी फुगायला पाहिजे तशी. म्हणलं तवा ना जरा थोडंसं गरम करून दिला असतं मग टाकली असती ना पोळी, मग एकदम टम फुगली असती. आणि ना आमच्या इथं कधीच आहे ना बैल पोळायला बैल येत नाही. तर आज कसं काय आले होते काय माहिती. बघा तिथं बैलाची पूजा करत होते. त्याला कसं सजवलं आहे ना. तुमच्या गावाला करतात का असे बैल पोळा साजरा? मी तर आहे ना लहान होते तेव्हा पाहिलेलं आहे, पण आत्ता जसं माझं लग्न झालं तेव्हापासून पहिल्यांदाच असा बैलपोळा पाहिला होता. आणि ना इकडं तर हे मी व्हिडिओ काढत होते बैलाचा, तर आमच्या दक्षिणी बघा देवाच्या नैवेद्यात काय केलं, दुधातच भजन नेऊन टाकून.